काय पडलं तुला जर पाहत असताना आपण काल पाहिलं मानसिक स्वास्थ्य कशाला म्हणायचं. मानसिक आरोग्य काय असतं, मानसिक आरोग्य वेगळे आहे आणि संज्ञा आणि मानसिक स्वास्थ्य वेगळे आहे. मानसिक आरोग्य पण पाहिलं आणि मानसिक स्वास्थ्य सुद्धा पाहिलं. मानसिक स्वास्थ्य जे काही व्यवस्थित आहे त्याचे निकष पण पाहिले. त्याच्यामध्ये आपण काही वैयक्तिक निकष, सामाजिक निकष आणि क्रियात्मक निकष पाहिले. बरोबर. त्याच्यानंतर आपण पाहिलं की मानसिक आरोग्यावर परिणाम करणारे घटक असतील, ठीक आहे नाही, कशामुळे होऊ शकतं, त्याची कारणं, त्याचं महत्व आहे की नाही, आणि चांगलं राहण्यासाठी काय करता येईल याच्यासाठीच्या गोष्टी आपण पाहिल्या. आज आपण पाहणार आहोत याच्या पलीकडे जाऊन, तो आहे म्हणजे समायोजन. मग ऍडजस्टमेंट आपण ज्याला म्हणतो. आता आपण आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक वेळेस ऍडजस्टमेंट ऍडजस्टमेंट हा शब्द वापरत असतो. आणि कधी कधी आपण रागात आले की म्हणतो बघा, मीच किती वेळा ऍडजस्टमेंट करायचं, तू पण करत जा, असं करत जा, तसं करत जा. हे पण आपण बोलत असतो, बरोबर आहे का? मग नेमकं ऍडजस्टमेंट म्हणजे काय किंवा समायोजन म्हणजे काय? तर म्हणताना म्हणतो आपण ह्याला, आपण ऍडजस्टमेंट आहे, मला पण ऍडजस्टमेंट करून घे, मला समजून घे, असं आहे तसं आहे, है की नाही, आपण हे म्हणतो. मग हे नेमकं समायोजन म्हणजे नेमकं काय आहे? काय आहे? प्रत्येक व्यक्तीचं स्वतः आणि इतर व्यक्ती, परिस्थिती, वातावरण यांच्याशी आपल्याला समायोजन करून घ्यावंच लागतं. कुठली पण व्यक्ती असो. पहिले एक तर आहे, पहिले स्वतःशी त्याला ऍडजस्टमेंट करावं लागतं. इतर व्यक्तींशी करावं लागतं, परिस्थितीशी करावं लागतं. ज्या वातावरणात राहतो त्याच्यात करावं लागतं. या सगळ्या गोष्टींची त्याला समायोजन करून घ्यावं लागतं. आणि नाही झालं तर मग येतो त्याला तो ट्रेस, ताण, तणाव, आणि मग त्याच्यातून जातो विस्मायोजन आणि मग वैफल्यामध्ये तो जाऊन अडकतो. मग नेमकं समायोजन म्हणजे काय आहे? काय म्हणायचं? तर समायोजनची साधी-सोधी एकदम सरळ भाषेमध्ये जर त्याची व्याख्या जर झाली, तर आहे त्या परिस्थितीशी जुळवून घेणं, ऍडजस्टमेंट करणं आणि जी काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीशी स्वतःशी एक संवाद निर्माण करणं म्हणजे समायोजन आहे. या समायोजनाशिवाय व्यक्तीला कसल्याही प्रकारचं आंतरिक समाधान मिळत नाही. आणि सगळ्यात गोष्ट म्हणजे आयुष्यात सगळ्यात मोठं काय असेल तर समायोजन आहे, ऍडजस्टमेंट. पावलोपावली आपण ऍडजस्टमेंट करून घेतो का नाही? जी ज्या घरामध्ये मुलगी राणीसारखी राहत होती, हे की नाही, राणी पापा की परी, लग्न झाल्यानंतर ना तीच परी बघा पावलोपावली ऍडजस्टमेंट करते का नाही? आई वडिलांकडे असताना ती कधी उठायची, काय करायची, कधी इकडल्या तांब्यात तिकडं न ठेवणारी ती परी आज जेव्हा इकडं लग्न होऊन येते, तेव्हा सगळ्यांच्या मनधरणी करावी लागणार आहे. सगळ्यांचं ऐकावं लागणार आहे, सगळ्यांची कामं करावी लागणार आहेत. ऍडजस्टमेंट. तिकडं कधी आईनं काहीच काम करू दिलं नाही, वडिलांनी काही काम करू दिलं नाही. असं फुलासारख्या जपणाऱ्या त्या परीला जेव्हा लग्न होतं, त्याच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट सुरू होतो तो म्हणजे ऍडजस्टमेंट. फक्त इथेच आहे का हो? किंवा ह्यांनाच आहे का? नाही. जन्मल्यापासून प्रत्येक व्यक्तीला ऍडजस्टमेंट करावं लागणार आहे. लहान मुलाला जन्मल्याच ऍडजस्टमेंट आहे. आहे की नाही? तो रडतो का? त्याच्या ऍडजस्टमेंटमुळेच रडतो ना. त्याला रडू आलं त्याच्यामुळेच आलं. एकच मुद्दा. आता ही जी ऍडजस्टमेंट आहे, ती ऍडजस्टमेंट कशी आहे? जसं की आईच्या गर्भामध्ये मुलगा 9 महिने 9 वर्ष, सॉरी 9 महिने 9 दिवस राहिला. जेव्हा बाहेर आला, डिलिव्हर झाला, तेव्हा इथल्या वातावरणाशी, कारण गर्भात राहिल्यानंतर ना आईच्या त्या वातावरणाशी असणारी त्याची जी नाळ होती ती तुटली आणि बाहेरच्या वातावरणाशी त्याला ऍडजस्टमेंट करून घ्यावं लागलं. आणि नाही झालं तर करावंच लागणार आहे. त्या बालकानं सुरुवातीला पहिला श्वास ऍडजस्टमेंटनच घेतला. तिथेपासून ते लहानाचं मोठं होईपर्यंत प्रत्येक गोष्टीमध्ये जुळवूनच घ्यायचं आहे त्याला. आणि मग शाळेत जातो, शाळेत ज्याला पहिला पाऊल पडतं, तेव्हा पण ऍडजस्टमेंट करून घ्यायचा आहे. हा घरामध्ये एकुलता एक पहिलाच आहे. म्हणून याचे जे काही लाड वगैरे व्हायचे, तो लाडलेला मुलगा, प्रेमानं वाढवलेला मुलगा जेव्हा शाळेत जातो, तेव्हा त्याला इतर मुलांमध्ये राहत असताना लक्षात येतं, की आपल्यापेक्षा वेगळं विश्व आहे आणि त्या विश्वामध्ये रममाण होताना सुद्धा त्याला ऍडजस्टमेंट करायची आहे. शाळेतला पहिला दिवस, त्या सगळ्या गोष्टी इथं ऍडजस्टमेंट करायचं आहे. असं करत प्रत्येक आयुष्यामध्ये प्रत्येकाला प्रत्येकाशी ऍडजस्टमेंट करायचं आहे. आपल्या मनासारखं होत नाहीये प्रत्येक वेळेस, तिथं ऍडजस्टमेंट करायचंय. मनासारखं व्हावं म्हणून पण तुम्हाला ऍडजस्टमेंट करावं लागेल. सगळ्याच गोष्टी असतील, मग ती व्यक्ती असेल, वर्तन असतील,
तुमची परिस्थिती असेल, त्याच्यानुसार तुम्हाला प्रत्येकाला बदलावही लागणार आहे. ज्या पद्धतीनं आपण घरात राहतो त्याच पद्धतीनं आपण शाळेत वावरतो का? ज्या पद्धतीने आपण घरात राहतो त्याच पद्धतीने आपण शाळेत राहतो का? शाळेत तसंच जातो का? नाही. नाही. काय नाही करतो? सर. बदल असतं की नाही आपल्यामध्ये? घरामध्ये हो. कसंही जर राहत असो, तर शाळेमध्ये जाताना त्याच कपड्यावरती जातो का बरं? नाही. का बरं नाही नाही. गेलं आपण? का बरं करत नाही तसं? घरामध्ये एकमेकांशी जसं बोलतो, बहीण-भाऊच असतील बघा, ही तर घरात खूप भांडतात आणि ती शाळेत जाऊन तसं भांडली तर? शाळेत तशी भांडतात का ती? नाही. 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 इथं कोण जर भांडायला आलं तर त्याला ही दोघं मिळून भांडतील. पण ती एकमेकांशी शाळेत नाही भांडणार. का बरं? हे ॲडजस्टमेंट आहे, हे समायोजन आहे. त्या परिस्थितीनुसार माणूस बदलतो आणि बदलायलाच पाहिजे आणि बदलायलाच पाहिजे. प्रत्येक परिस्थितीशी त्यानं जुळवून घेतलं पाहिजे. जुळवून जोपर्यंत घेत नाही, तोपर्यंत त्या व्यक्तीचं समाधान होत नाही आणि समजा तो व्यक्ती त्या परिस्थितीचं जुळवून जर घेत नसेल, तर ते समायोजन नाही, तर विस्मायोजन आहे. विषमयोजन आहे. त्या गोष्टीची ते अ, आणि विषमयोजन म्हणजे काही सोपं नाही आहे. हे समायोजनाच्या पुढची पायरी आहे, जी गंभीर स्वरूपाचं विषमायोजन घडून येतं. मग माणसामध्ये चिडचिडपणा, हं, मग वैफल्य या गोष्टी त्याच्यामध्ये यायला लागतात आणि हे गोष्टी येत असताना तो माणूस मनोविकृतीकडे वळू लागत असतो आणि अति जर विषमयोजन झालं, तर माणसाला त्या वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये टाकावं लागतं. त्याला वेडच म्हणतो आपण. तर हे म्हणून आयुष्यामध्ये समायोजन खूप महत्वाचं आहे. असं नाही, की बाबा नाही काही गरज नाही नाही. जर समायोजन नाही घडून आलं, तर विस्मययोजनाकडे जातं आणि त्याची तीव्र स्वरूपाची जी काही प्रक्रिया आहे किंवा तीव्र स्वरूप ज्याला आपण म्हणतो, ते वेड लागणंच आहे. वेडं-बिडं लागलं काय आपण म्हणतो की नाही, तर यासाठीच म्हणतो. म्हणून प्रत्येक मुलाला त्याच्या आयुष्यामध्ये समाधानी होण्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे, ते म्हणजे समायोजन आणि समायोजन या विद्यार्थ्यामध्ये जर घडून येत नसेल, तर त्याला योग्य मार्गदर्शनाची आणि समुपदेशनाची खूप महत्वाची गरज आहे. आजकाल तर खूप महत्वाची गरज आहे. कारण मुलं सध्या ग्राउंडवर नसतात. ही मुलं घरीच बसून असतात. मोबाईलच्या आहारी गेलेली आहेत आणि मोबाईलच्या आहारी गेल्या कारणामुळं त्यांना बाहेरच्या जगामध्ये जुळवाजुळव करून घेताना खूप अडचण येत आहे. बघा ॲडजस्टमेंट त्याच्या मनासारखं नाही मिळालं, मनासारखं नाही झालं, की मग नुसती ओरडाओरडच आहे. आहे की नाही? म्हणून आता या सगळ्या गोष्टीला समायोजन असं म्हणतात आणि हे समायोजन म्हणजे नेमकं काय? तर त्याची अजून एक व्याख्या पाहूयात म्हणजे त्याच्यावरून आपल्याला लक्षात सुद्धा येईल. समायोजन म्हणजे काय? जुळवाजुळव करणे थोडक्यात. समायोजन म्हणजे काय? जुळवाजुळव करणे. सामावून घेणं, समजून घेणं, योग्य परिस्थितीशी जुळवून घेणं, आहे की नाही? स्वतःची कुवत लक्षात घेऊन योग्य ती आकांक्षा बाळगणे व त्यासाठी प्रयत्न करणं म्हणजे समायोजन आहे. आणि हे समायोजनाची जे आहे आपण ज्यावेळेस आपल्या स्वतःची कुवत लक्षात घेतो आणि मला समजा समोरचा एक मोठा पैलवान आहे आणि आपण असे काटकुळे आहोत. आता त्यानं तुम्हाला दम देत आहे. तिथून पळून जाणं शहाणपणाचं लक्षण आहे, की त्याला भिडणं, त्याला मारामारी करणं शहाणं हे आहे? पळून जायचं. पळून जा नसतं. पळून जा किंवा तिथून निघून जा. हां. पण आता तिथं तुम्हाला वाटेल आपण भित्रो आहे, अमुक आहे, तमुक आहे. पण त्या ठिकाणी काय महत्वाचं आहे? आपली कुवत, त्याची कुवत, भांडत बसणं की त्यांनी एक हाणलं की आपण गारच होऊ. त्यापेक्षा तिथून निघून जाणं हे शहाणपणाचं लक्षण आहे. म्हणजे तुम्ही काय केलं? तिथून निघून जाणं हे शहाणपणाचा निर्णय घेतला म्हणजे तुम्ही त्या परिस्थितीची जुळवाजुळव केली. बरे तुम्हाला त्यानं काही ओरडलं असेल, शिव्या दिल्या असेल, काही हे केलं असेल, पण तुम्ही तिथून निघून काय केलं? की ती परिस्थिती आपल्याशी योग्य नाहीये, ती सिच्युएशन आपल्याशी बरोबर नाहीये. अशा वेळेस तुम्ही जे पलायनाचा निर्णय घेतला, तो निर्णय त्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी केला. त्यालाच ॲडजस्टमेंट म्हणतात. आहे की नाही? प्रत्येक गोष्टीमध्ये आहे हो, प्रत्येक गोष्टीमध्ये आहे. रस्त्यानं मुलगा जात होता आईबरोबर ट्युशनवरून आणि त्यानं जाताना ती पाणीपुरी पाहिली. बघा, त्याला पाणीपुरी खायची इच्छा झाली. परंतु आईनं काहीतरी वेगळं कारण सांगितलं आणि तिथनं म्हणले, "नंतर खाऊयात." त्या मुलानं त्या मुलानं त्या परिस्थितीशी जुळवून घेतलं का नाही? त्याची इच्छा काय होती? आणि त्यानं काय काय समायोजन करून घेतलं? ठीक आहे, जाऊ दे, चल बाबा पुढं.
नंतर खाऊ. केलं की नाही? असं प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक विद्यार्थी त्याच्या आयुष्यामध्ये हे समायोजन साधून घेतच असतो की नाही? बरोबर की नाही? आता ह्या उदाहरणात तुमच्या हे लक्षात आलं असतं, की बापरे! आपण दिवसभरातून तर 100-200 वेळा समायोजन करून घेतो की. आहे की नाही? हो. करतो की नाही आपण समायोजन साधून घेतो की नाही? आपल्या आयुष्यामध्ये आवडणाऱ्या गोष्टी असतात, आवडणारे काहीतरी निर्णय असतात, आपल्या मनाविरुद्ध होणारे निर्णय असतात, तरी सुद्धा आपण त्याच्याशी ॲडजस्टमेंट करून घेतो. त्या गोष्टीशी ॲडजस्टमेंट करतो. आपल्या इच्छा, आकांक्षा पुरवत असताना आपण आपल्या प्रायोरिटी आपल्या मुलांना किंवा इतर व्यक्तींना देतो. त्यावेळेस सुद्धा ते आपण ॲडजस्टमेंट करत असतो की नाही? हो. येणारी पगार आणि त्या पगारीमधून सगळ्याच्याच इच्छा पूर्ण होतात का हो? आणि सगळ्यांच्या नाही. इच्छा पूर्ण करता त्या ज्या जो कमवणार, जो करताय त्याच्या इच्छांचं काय? म्हणजे तो काय करत असतो मग? त्यानं त्याच्या संपूर्ण आयुष्यामध्ये ॲडजस्टमेंटच केलंय. दुसरं काहीच नाही. बरोबर आहे का चुकीचं आहे? हो आणि सर, बरोबर. सगळ्यात जास्त महत्त्वाचं काय आहे, की आपली जी जी मिडल क्लास जी काही माणसं आहेत, त्या क्लासमध्ये राहणारी माणसं, त्यांचं संपूर्ण आयुष्य ॲडजस्टमेंट करण्यामध्येच जातं. बरोबर का चुकीचं आहे? प्रत्येक गोष्टीमध्ये नुसतं ह्याच्यातच नाही हो, प्रत्येक गोष्टीमध्ये लाईफमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये समायोजन साधणं आहेच, नाही असं नाही. नाही मी अमीर आहे, मी जहागीरदार आहे, मी अमुक आहे, तमुक आहे, मला करावं लागत नाही, असा कोणीही नाही. प्रत्येक क्षणाला, प्रत्येकाला हे ॲडजस्टमेंट करून घ्यावंच लागतं आणि नाही झालं, की त्याचा मानसिक विकृतीवर परिणाम होतो आणि तो तसा जर सतत राहिला, नाही ॲडजस्टमेंट केलं, हट्टच धरून बसला आणि सततच तसं जर व्हायलं, तर ते वेडेपणाच्या लक्षणाकडे सुद्धा जाऊ शकतो. तो डिप्रेशनमध्ये जाऊ शकतो. माझ्याशीच असं होऊ शकतो आणि मग तो येडा म्हणा किंवा त्याच्या पलीकडच्या त्या भूमिकेमध्ये तो असू शकतो. कळली का? आता ह्याच्यावरती एक हे आहे आपल्याला माहित आहे बघा. डार्विन माहित आहे का तुम्हाला? काही जणांना माहिती आहे. डार्विन म्हणजे आपल्या घराशेजारी राहणारा हो, शास्त्रज्ञ. असं नाही. हा. हो ना? हां. ज्यानं जीवशास्त्राची जी काही एक हे मांडली बघा, संकल्पना मांडली होती. आठवतं का पहा? डार्विनची होती ना, उत्क्रांतीवादाची संकल्पना होती बघा. हम्म. त्यानं त्याच्यामधून त्या संकल्पनेमध्ये काय सांगितलं होतं माहिती आहे का? सतत बदलाच्या पर्यावरणात अनुकूल करून जो टिकतो तोच जगतो. म्हणजे ह्या पर्यावरणामध्ये स्वतःला जो अनुकूलन करून जो टिकतो, तोच जगतो. त्याचं व्यक्तीच्या ज्या गरजा आहेत व ज्या समाजात व्यक्ती राहतो, त्या समाजाच्या अपेक्षा, त्यांच्यामधली तडजोड म्हणजेच समायोजन याची व्याख्या ही डार्विननं केली. आता डार्विनचा हा जो समायोजनाचा किंवा उत्क्रांतीवादाचा जो काही एक संकल्पना आहे, ती थोडी स्पष्ट करून सांगतो. जंगल आहे आणि त्या जंगलामध्ये सगळे प्राणी राहतात. हे की नाही? ए टू झेड प्राणी राहतात. प्रत्येक प्राण्याला जगण्याचा अधिकार आहे. आहे की नाही? हो. आहे की नाही? आहे सर. हां? आता ह्या आहे. प्रत्येक प्राण्याला जगण्याचा अधिकार आहे आणि हे जगण्याचा अधिकार असत असताना हरीण त्या पाणवठ्यावर पाणी प्यायला आला. काय करायला आला? पाणी प्यायला आला. आणि इतक्यात खूप वेळ झालं सावजाची म्हणजे शिकाराची वाट पाहत असणाऱ्या त्या वाघाचं लक्ष त्या हरणावरती गेलं. हरण पाणी पित असतानाच या वाघानं झडप घातली त्या हरणावर आणि हरण पाणी पित असताना तो घाबरत पाणी पित होता. पाण्यातून काय येत आहे का, इकडून तिकडून काय येत आहे का? आणि जसं तो समोर आल्यासारखं वाटलं तसं हरणानं पळ काढायला सुरुवात केली. बघा, हरण पळत आहे कशासाठी? का पळत आहे तो? स्वतःचा जीव वाचवण्यासाठी. व्हेरी नाईस. हरण पळत आहे स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आणि त्याचा पाठलाग करत आहे वाघ. कशासाठी? शिकारीसाठी. हा. जर त्यानं जे अन्न नाही खाल्लं, त्याची शिकार नाही केली, तर तो जगणार आहे का? नाही. हा. म्हणजे दोघं पळतायत कशासाठी? आपल्या जीवासाठी आलं का लक्षात? हे दोघं पळतायत त्याच्यासाठीच. आता कशासाठी? पहिला पळतो जीव वाचवण्यासाठी आणि दुसरा पळतो त्याचा जीव घेण्यासाठी. कारण त्याचा जीव जर त्यानं नाही घेतला, तर हा किंबहुना जिवंत राहू शकत नाही. हा अन्नसाखळीचा प्रकार आहे. बरोबर की नाही? आणि ह्या अन्नसाखळीवरतीच सगळी हे आहे आणि ह्याच्यामध्ये समायोजन येतं. जो ह्या परिस्थितीमध्ये टिकतो, तो समजा हरण पळला
तर तो त्याच्या ऍडजस्टमेंट म्हणजे त्याचं आयुष्य पूर्ण करू शकेल ना. नाहीच पडला तर वाघाच्या तोंडात राहील आणि त्याचं आयुष्य तिथेच समजून राहील. म्हणजे प्रत्येक वेळेस असंच का होतं, आपण म्हणतो नाही प्रत्येक वेळेस सगळं मलाच काय येतात, मीच म्हणून काय केलंय, आम्हालाच म्हणून का गरिबी आली, आम्हालाच म्हणून लोक का भांडतात, आमचीच म्हणून भावकी अशी काय आहे. मग जे काही तुमची समस्या आहेत, मलाच अशी बिरकी सासू काय भेटली, अशा ज्या काही गोष्टी आहेत ह्याच ऍडजस्टमेंटचा प्रकार आहे. आपण जिचं ऍडजस्टमेंट करून घेतो तिथंच ह्या सगळ्या गोष्टी निभवून जातात. आणि आयुष्य जर सुंदर सुजलाम सुफलाम करायचं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी ऍडजस्टमेंट करावंच लागणार आहे. हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. येते का लक्षात? हो सर. आहे की नाही आहे? हा सर. प्रत्येकाचा आयुष्य हे जे आहे सगळ्याला जगण्याचं आहे, सगळ्याला स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठीच आहे. आणि हे अस्तित्व टिकवत असताना संघर्षाशिवाय पर्यायच नाही आहे. हो आणि सर. संघर्षाची एक मालिकाच आहे. एक संपलं की दुसरं, दुसरं संपलं की तिसरं. स्ट्रगल नेमकं काय असतं त्या लोकांना विचारा जे मेट्रोने, ट्रेनने, लोकलने प्रवास करतात. विचारा त्यांना काय आलं त्याचे. आणि आपण इथं बसून म्हणतो नाही आयुष्य लय अवघड आहे. अरे ते सकाळी उठतात कधी आणि झोपतात कधी आणि परत त्याच रांगेत राहून तेच गोष्टी करतात. त्यांना विचारा खरं आयुष्य म्हणजे काय आहे. आणि नेहमीच ज्यावेळेस आपलं एक पहिलं अपयश आल्यानंतर ना आपण जेव्हा आपल्याला अपयश येतं तरी सुद्धा आपण अनेक परिस्थितीला, गोष्टीला आव्हानं देऊन परत उभे राहतो ना, ते खरंच समायोजन आहे. आता पहा ना या ठिकाणी कित्येक लोकांना 1-2 मार्कांनी सुद्धा मागच्या वेळेस टी म्हणा, CTT म्हणा काय ना काही कमी झालेलं आहे. 2-3 मार्कांना तरी सुद्धा हे लोक आज परत पुन्हा त्या इच्छेने, आकांक्षेने उभे आहेत की नाही? कसं शक्य झालं? हे कसं शक्य आहे? याला कारण परिस्थितीमध्ये का केलं तुम्ही असं? परत तुम्ही का उभे राहिलात? माझा प्रश्न आहे. परत तुम्हाला असं का वाटलं की तुम्ही उभे राहावं? ते केल्याशिवाय पर्यायच नव्हतं ऍडजस्टमेंट. काही पर्याय नाही आहे. आणि हेच सगळ्यात महत्वाचं समायोजन आहे. तुम्ही ऍडजस्टमेंट केलं, पर्याय नाही ना तुम्हाला. तिकडे आड तिकडे विहीर. त्याच्याशिवाय हे केल्याशिवाय तुम्हाला शक्यच नाहीये. म्हणून तुम्ही आहे त्या वातावरणाशी मिळते-जुळते घेता. एकूण परिस्थितीचा तुम्ही आवाका लक्षात घेऊन त्याच्याशी शहाणपणानं वागता. हे घेतलेले निर्णय आहेत आणि प्रत्येक परिस्थितीला तुम्ही तोंड देता आणि ही तोंड देण्याची शक्ती, हे वारंवार पडून पडत उठण्याची जी काही क्षमता आहे, ते म्हणजे समायोजन आहे. स्वतःला केलेलं स्वतःची ऍडजस्टमेंट आहे. ते नाही का चीटी जी मुंगी आहे वारंवार वर भिंतीवर चढण्याचा प्रयत्न करते, पुन्हा पडते, पुन्हा चढते. हे काय आहे ते तिनं तिच्याशी केलेलं स्वतःचं ऍडजस्टमेंट आहे. पडणे म्हणजे खाली पडणे म्हणजे हारणे नव्हे. पुन्हा उठायची जिद्द सोडून देणं म्हणजे हारणे आहे. आलं का लक्षात? एकदा मी पेपर दिले मी नापास झाले म्हणजे हरणं नाहीये. मी पुन्हा कधी पेपर देणारच नाहीये म्हणजे हरणं आहे. बरोबर आहे काय? आपल्याला हरायचं आहे की पुढे जायचं आहे? हरायचं की पुढे जायचंय? पुढे जायचं. पुढे जायचं. आणि पुढे जाण्यासाठी आपल्यामध्ये ऍडजस्टमेंट होणं खूप गरजेचं आहे. आणि हे जे करतो तेच आपलं ऍडजस्टमेंट आहे. मग या ऍडजस्टमेंटच्या क्षेत्रामध्ये कोणकोणती क्षेत्र आहेत? आपण कुठे कुठे ऍडजस्टमेंट करतो? आपण ऍडजस्टमेंट कुठे कुठे करतो? पहिलं क्षेत्र आहे ते म्हणजे कोणतं आहे बरं? कोणतं आहे पहिलं क्षेत्र? वैयक्तिक हा? स्वतःच घरामध्ये ऍडजस्टमेंट करून घेतो. Yes. इथे दिलंय ना तुमच्या डिस्प्लेलाच आहेत. हो. समायोजनाचे प्रकार किंवा समायोजनाचे क्षेत्र तुमच्या समोरच आहेत. तुमच्या समोरच आहेत. काय आहे बरं? वैयक्तिक पहिलं क्षेत्र आहे पहा वैयक्तिक क्षेत्र. आता तुम्ही सांगा तुमच्या वैयक्तिक क्षेत्रामध्ये कुठे कुठे तुम्ही ऍडजस्टमेंट करता आणि कसं करता बरं सांगू शकाल का? पहिले तर घरातच करतो सर. पहिले तर घरातच करतो. परिस्थितीशी, माणसांशी, सगळ्यांशी. हो. आता ही वैयक्तिक क्षेत्रामध्ये तुम्हाला प्रत्येक ठिकाणी तुम्हाला करायचं आहे. कौटुंबिक वेगळं आहे. कौटुंबिक क्षेत्र पण आहे ते या ठिकाणी. ते पण वेगळं आहे. आता वैयक्तिक क्षेत्रामध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्ही ऍडजस्टमेंट करत असता. लहान जन्मल्यापासून ते माणूस
मृत्यूच्या टोकापर्यंत ऍडजस्टमेंटच करत असतो, आहे की नाही. जन्मला त्या जन्मानंतर ना त्या कुटुंबाचे समायोजन करून घ्यायचं आहे. ह्याला मम्मी म्हणायचं, ह्याला पापा म्हणायचं, त्याला बाबा म्हणायचं, त्याला दादा म्हणायचं, ते तिथेच शिकलो आपण. आणि त्यांच्याशी सुद्धा मिळून मिसळून राहत असताना कधी कधी आपल्याला सुद्धा ऍडजस्टमेंट करावं लागलं, आणि केल्याशिवाय पर्याय नाही. हे करू नको, आणि केलंच तरी ढपाटा खाल्ला. झालं का नाही ऍडजस्टमेंट केलं, परत शिकलो की नाही केलं किंवा नाही ऐकलं तर मार खावं लागतं, त्यापेक्षा आपण गप बसलेलं बरं. असं करत करत लहानाचे मोठे झालो. हं? आपण जेव्हा समाजामध्ये समायोजन करायला शिकलो, समाजामध्ये आपण पहिलं पाऊल टाकलं, तर सामाजिकरणाची सुरुवात झाली. कुटुंबाच्या त्या उंबरट्याचं जेव्हा घर आपण ओलांडलं, उंबरटा, तेव्हा आपला सामाजिकरणाची सुरुवात झाली. सामाजिकरणामध्ये आणि समाजीकरणामध्ये सुद्धा आमचं ऍडजस्टमेंट खूप मोलाचं आहे, पावलोपावली. आई वडिलांचं प्रेम लाड तिथं जिथं असतो तिथं ते त्या ठिकाणी इच्छा आकांक्षेला मुरड घालून आहे त्या समाजाला, इतर व्यक्तीला समजून घ्यावं लागतं आपल्याला. बसने जाताना, आहे की नाही, बसने जाताना तर किती ऍडजस्टमेंट करावी लागते. जागा नसलं की उठून उभारून जावं लागतं. उभारून जाणं ही ऍडजस्टमेंट आहे का नाही? तिथं हट्ट करता का तुम्ही त्या कंडक्टरला, मला पाहिजे, काही सांगू नको, मला सीटच पाहिजे, करता का हट्ट? नाही सर, ऍडजस्टमेंट का करावं बरं लागतं. करत नाही तुम्ही हट्ट, का करत नाही, का करत नाही? पर्यायच नाही. हा, हे तुम्ही त्या ठिकाणी केलेलं समायोजन आहे की नाही, हा समायोजनच आहे हो. आपण त्याला शहाणपणाचं लक्षण म्हणतो, आहे की नाही. आणि हे शहाणपणाचं लक्षणच म्हणजे तिथं थोडीच भांडणार आहे आपण, आणि तिथं थोडंच कोणी आहे. महिलांच्या सीटवर कोणी बसलं तर त्याला लगेच उठून लगेच आपण बसू शकतो, नाही. इथं या आपल्या सोलापूरकडे किंवा पुणे सोडून दुसरं कुठेही जा, कोणी कुणाच्या सीटवर बसतं, कोणी काय म्हणत नाही. बरोबर आहे, चुकीचं आहे, तरी पण आपण ऍडजस्टमेंट करून घेतो की नाही. हो. आणि हे हो सर. ऍडजस्टमेंट फक्त इथंच नाहीये, तर चलता फिरता आपल्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणामध्ये आहे. आणि ऍडजस्टमेंटचा सगळ्यात मोठा पिटारा ज्याला आपण म्हणू, आहे की नाही, पिटारा, जादूचा खजिना, ते म्हणजे आफ्टर लग्न झाल्यानंतर तुमचं आयुष्य म्हणजे ते पिटाराच आहे तुमचं ऍडजस्टमेंट. बरोबर आहे का नाही? हो सर. मुलींना पण आहे आणि मुलांना पण आहे. सासरी माहेरी ज्या पद्धतीने राहतं त्या पद्धतीने इथं राहता येत नाही. तिकडले नियम, लोक, व्यक्ती, त्यांच्या आवडी, त्यांच्या निवडी, ह्या सगळ्या गोष्टींना आपल्याला जपावं लागतं, समजून घ्यावं लागतं, आहे की नाही. आणि तेव्हाच ऍडजस्टमेंट होणार. लहानातल्या लहानांना सुद्धा प्रेमानं बोलावं लागतं, प्रेमानं वागणूक द्यावी लागते. इथं आपण कधी कधी मोठ्यानं सुद्धा खात नसतो, पण इकडं सगळ्या गोष्टींना जपावं लागतं, सगळ्यांची मनं जपावी लागतात. हा, कोण नाराज होईल का, कोण काय म्हणेल, याच्याच भीतीपोटी सगळं करावं लागतं. किती पावलोपावली ऍडजस्टमेंट आहे. मग एवढंच आहे का, तर मग ते नवऱ्याला सुद्धा करावं लागणार आहे. आई वडिलांशी असणारं समायोजन, नाहीतर आई वडील पण म्हणतात लगे लग्न झालं, बायको आले की लगे लागलं का हवेत उडायला, म्हणतात की नाही. म्हणून त्या बाबाला, त्या व्यक्तीला, त्या नवऱ्याला सुद्धा त्या आई वडिलांशी, त्या बायकोशी त्याला समायोजन साधून घ्यावं लागतं, सगळ्यांशी मिटवून घ्यावं लागतं. शाळेमध्ये सुद्धा पहा, शिक्षकाला विद्यार्थ्यांशी समायोजन साधून घ्यावं लागतं, पालकांशी आहे, मुख्याध्यापकाशी आहे, मुख्याध्यापकांचं पालकांशी आहे, शिक्षकांशी आहे, विद्यार्थ्यांशी आहे. सगळ्याला कुठेही जा, कसंही जा, प्रत्येकाला समायोजन साधणं आहे. वैयक्तिक लाईफ असू दे, नाही तर काही असू दे, नोकरीच्या ठिकाणी सुद्धा प्रत्येकाला समायोजन साधून घ्यावं लागतं. बॉसच्या मनाप्रमाणे राहावं लागतं. कलिगचं म्हणणं वेगळंच असतं, विद्यार्थ्यांना किंवा इतरांना जे काय हवं आहे ते वेगळंच असतं. जे क्लायंटचं म्हणणं वेगळं असतं, मॅनेजरचं वेगळं असतं, त्या हेडचं वेगळं असतं. सगळ्या व्यक्तींचं ह्यांच्याशी आपल्याला समावेदन साधून घ्यायचं. आणि लाईफमध्ये जर नोकरी नाहीच मिळाली तरी सुद्धा ऍडजस्टमेंट वेगळंच असतं. बरोबर आहे का पहा? लाईफमध्ये नोकरी पण नाही मिळाली तर त्यावेळेचं स्ट्रगल, त्यावेळेचं ऍडजस्टमेंट, त्यावेळेस बोलणारी लोक, तू निकम्मा आहे, तू कुछ नहीं कर सकता, हे काही जे टोमणे आहेत हे ऐकून घ्यावे लागतात. आणि हे ऐकून घेणं तेवढं सोपं आहे का? त्या कालावधीमध्ये सहनशक्ती ही महत्वाची आहे. म्हणजे तुम्ही ऍडजस्टमेंट करत असता, स्वतःला तुम्ही सामावून घेत असतात इतर परिस्थितीवरती, आहे की नाही. त्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या दिसतात, तेवढ्या सोप्या नाही आहेत. यानंतरचं क्षेत्र आहे ते म्हणजे सामाजिक क्षेत्र. या सामाजिक क्षेत्रामध्ये सगळ्यात महत्वाच्या ज्या गोष्टी येतात त्या म्हणजे समाजाशी काय म्हणतो त्याला, समाजाशी समायोजन करून घेणं. आणि समाजाशी ज्यावेळेस आपण समायोजन करून घेत असतो त्यावेळेस समाजामधल्या सामाजिक वातावरणाशी, प्रत्येक जाती धर्माचे
वेगवेगळे कम्युनिटीज असतात. या प्रत्येक कम्युनिटीला आपल्या आपल्या ह्याच्याबरोबर राहून इतर लोकांशी सुद्धा आपल्याला समायोजित करायचं असतं, आहे की नाही. भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे, बरोबर आहे का. इथं कुठल्याही जाती धर्माला उचित असं स्थान नाहीये, सगळेच त्यांच्यासमोर समान आहेत, बरोबर आहे का नाही. आणि हे समान दर्जा घेऊन जगत असताना प्रत्येक व्यक्तीला या समाजामध्ये जगण्याचा राहण्याचा अधिकार आहे. आणि तसं वातावरण निर्माण होणं गरजेचं आहे. आणि बघा, विशिष्ट जाती धर्माचं जर त्या एरियामध्ये तुम्ही राहत असाल, त्याचं जर वर्चस्व असेल तर तुमच्यावर काहीतरी परिणाम होईल का नाही होईल? होईल का नाही होईल? कुछ होगा की नाही होगा? आपण ज्या गल्लीमध्ये ज्या ह्याच्यामध्ये राहतो त्याच्यामध्ये आपण त्या जातीचे धर्माचे नाही आहेत, परंतु इतर सगळे त्या जाती धर्माचे आहेत. त्यावेळेस त्यांचा आपल्याशी बघण्याचा आणि आपल्या त्यांच्याशी बघण्याचा परिणाम होतो की नाही. हो. त्यामुळं सामाजिक वातावरण खूप महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये पण आपण स्वतःला ऍडजस्टमेंट करून घेत असतो. त्याचबरोबर सामाजिक जे काही कौशल्य आहेत, सामाजिक कौशल्य म्हणजे इतरांची समायोजन करून घेणं, लोकांची मदत करणं, सहकार्य करणं, आहे की नाही. त्यांच्या मतांचा आदर करणं, वरिष्ठांचा मान ठेवणं, हे सामाजिक कौशल्य आहे, बरोबर की नाही. ह्या सामाजिक कौशल्यांचा जर तुमच्यामध्ये अभाव दिसून आला, मीच मग काय गरीब आहे का, तू काय, मी काय हलका आहे का, मी काय भारी आहे का, आपण असे शब्द वापरतो बघा. तू काय अंबानी लागून गेला का. म्हणजे त्यावेळेस आपण काय करत असतो, त्या ऍडजस्टमेंट साधण्याची किंवा त्या कौशल्यांचा वापर करण्याची आपण कमी पडत असतो. आणि यामुळेच बघा कधी कधी एकलकोंडेपणा येऊ शकतो, आहे की नाही. निगंडता येऊ शकते किंवा किंवा काही वेळेस आपण आक्रमक सुद्धा होतो, मारायला जातो, मारामार करत जातो. यामुळं समावेशनाच्या ज्या आपल्या समस्या आहेत ह्या निर्माण होतात. आणि ह्याच गोष्टीमध्ये आपल्याला सामावून घ्यावं लागणार आहे, ऍडजस्टमेंट करून घ्यावं लागणार आहे. आणि जेवढं आपण ह्या गोष्टींची ऍडजस्टमेंट करू तेवढ्या सगळ्या गोष्टी येणार आहेत. याच्यामध्ये अजून एक येऊ शकतो पहा, ते म्हणजे आपल्या समवयस्कांशी संबंध किंवा आपलं त्या क्षेत्राशी समायोजन पण येऊ शकतं. आपले जे समवयस्क आहेत की नाही त्यांच्याशी, जसं की समानलिंगी मैत्री असेल, है की नाही. त्याला आपण काय म्हणतो, समानलिंगी म्हणजे मुलांचं, मुलींचं किंवा भिन्नलिंगी मैत्री असेल, याच्यातून समस्या सुद्धा निर्माण होतात समावेशनाच्या. प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काही आपण पाहत असतो. जसं की मैत्रीतून जो मिळणारा आधार आहे, जी काही ऊब आहे की नाही, ती सहानुभूतीपूर्वक असली पाहिजे. ती जर नाही झाली, तिथं जे आपण ज्या इच्छेनं अपेक्षेनं आपण मैत्री करत असतो, ती पण जर निर्माण नाही झाली, तर तिथं सुद्धा आपल्याला समायोजनाच्या समस्या निर्माण होताना आपल्याला दिसून येतात. आणि सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे भावनिक क्षेत्र. आणि या भावनिक क्षेत्रामध्ये सगळ्यात महत्वाचं ऍडजस्टमेंट काय आहे, तर आपल्या मुलांचे किंवा आपले विचार, आपल्या भावना यांचा योग्य प्रकारे जर आपण स्वीकार नाही केला, तर त्या ठिकाणी आपल्याला समायोजनाच्या समस्या निर्माण होतात. या समायोजनामुळे काय होऊ शकतं बरं, तर आपल्यामध्ये चिंता, भीती, राग, आहे की नाही, यामुळे आपल्याला समस्या निर्माण होतात. आपलं भावनिक क्षेत्रामध्ये येणाऱ्या भावनिकताच येतात ना, आहे की नाही. मेंटल प्रोसेसमध्ये असणारं, इमोशनल असणारं दुःख, राग, मोह, आहे की नाही. जे षडरूपी यंत्र आहेत आपले 6, राग, मोह, सुख, दुःख, राग, मोह, मद, मत्सर, ह्या ज्या काही आपल्या भावना आहेत, या भावनांचं, या षडरूपींचं आपण ज्यावेळेस समाजासमोर त्याचं प्रदर्शन करत असतो, त्यातून सुद्धा आपल्या काही गोष्टी निर्माण होत असतात. आपण मोह जर झाला आणि तो मोह आपल्याला आवडता नाही आला, हे न आवडता येणं म्हणजे आपण त्याच्याशी समायोजन नाही करत असतो, बरोबर आहे. म्हणून माणसांच्या भावनिक गरजांची पूर्तता होणं गरजेचं आहे. आणि ती नाही झाली की बघा नैराश्य येतं. त्याची प्रेमाची भावना आहे आणि ती भावना पूर्ण नाही झाली, नैराश्याकडे जाते का नाही. वन साइड लवर, आहे की नाही, साइड करण्यापर्यंत जातात. आत्मविश्वासाचा कमी निर्माण होता अशामध्ये. या लोकांच्या जर भावनिक गरजा पूर्ण नाही झाल्या तर हे एकतर नैराश्याकडे जातात, दुसरा यांच्या आत्मविश्वासामध्ये कमी येते. हे सुरक्षिततेची भावनाच निर्माण होत नाही त्यांच्यामध्ये. असुरक्षिततेची भावनातून जगत असतात, मी सुरक्षिततेत नाहीये. हे कधी कधी काय होतं, संशयी भावना निर्माण होते. त्या संशयी स्वभाव असल्यामुळे सुद्धा भावनिक गरजांची अपूर्तता होत नाही, आहे की नाही. न्यूनगंडाचा भाव, त्यातून सुद्धा प्रॉब्लेम होऊ शकतो. प्रत्येकामध्ये काही ना काही न्यूनगंड असतो, आहे की नाही. त्याच्यामध्ये ते न्यूनगंड युगो ह्याचा सुद्धा हे होऊ शकतो.
आणि त्यामुळे भावनिक समस्या निर्माण होत असतात. आणि याच्यातलं एक शेवटचं क्षेत्र आहे ते म्हणजे शैक्षणिक क्षेत्र. शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपल्याला समायोजन साधत असताना अनेक घटकांना सामोरे जावं लागतं. कसं? तर आपण जे काही अभ्यास करतोय त्या अभ्यासामध्ये करत असताना काहीतरी समस्या येतात. त्याच्यामध्ये पण आपण समायोजन साधतो. एखादा घटक शिकत असताना, शिकवत असताना तो आपल्याला समजतो, समजत नाही. त्यावेळेस आपण ॲडजस्टमेंट करून घेतो का नाही? आता काही मुलं बघा 5वी-6वीत असतात, गणित समजत नाही. आता गणित नाही समजलं म्हणजे शिकवत आहेत किंवा शिकत आहेत अशा वेळी त्यांना गणित समजत नाही. आणि सरांना वारंवार जर विचारलं तर सर चिडतात, मारतात. म्हणून त्या मुलानं त्यांना विचारायचं सोडून दिलं. म्हणजे त्यानं काय केलं? समायोजन केलं. पण आता शिकायचं आहे. सरांना विचारलं तर ते ओरडतात, मारडतात. मग त्या सरांशी त्यांना ॲडजस्टमेंट केलं. नाहीच विचारलं तर चालतंय. पण त्या अध्ययनाशी आता ती गणित शिकावं लागेल ना. मग त्यानं ते ॲडजस्टमेंट त्याच्याऐवजी काय केलं? भावाला विचारलं, आईला विचारलं किंवा इथं ट्युशनमधल्या शिक्षकांना विचारलं आणि कोणीच काही नाही सांगितलं तर शेवटी YouTube तर आहेच ना. मग त्यानं ॲडजस्टमेंट केलं की नाही त्या अध्ययनाशी? ह्यानं नाही तर त्यानं. पर्याय. अशा अनेक गोष्टी असतात शिक्षणामध्ये त्या ठिकाणी आपण ॲडजस्टमेंट करत असतो. अध्ययनाशी येणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत, त्यामध्ये पण आपण समायोजन साधून घेतो. शिक्षकासंबंधित येणाऱ्या, आहे की नाही? त्यानंतरनं आपल्याला अ, परीक्षेच्या संदर्भात पण काही ना काही समस्या येतात पहा. भीती निर्माण होते आपल्याला आणि त्या भीतीपोटी पण आपल्याला काही अनेक समस्या निर्माण होतात. कसा जाईल पेपर? काय होईल बाबा? खूप चिंता राहते. त्यानंतर आपण अभ्यास करत असताना आपल्यामध्ये एकाग्रता, प्रेरणा यामुळे सुद्धा आपल्यामध्ये समायोजनाच्या समस्या निर्माण होऊ शकतात. अभ्यास करत असताना आपल्यामध्ये पण पठारावस्था येते. तेच-तेच अभ्यास करून नको-नको वाटतं, कंटाळा येतो. अशा वेळेस सुद्धा पुन्हा आपण एक उमेद घेऊन, जिद्द घेऊन परत अभ्यासाला लागतो. या ठिकाणी पण आपण त्या गोष्टीची समायोजन साधत असतो. हे सगळं करत असताना मित्र-मैत्रीण, शिकण्याच्या संदर्भामध्ये शिकण्याच्या संदर्भामध्ये मित्र-मैत्रिणींचा सुद्धा आपण कधी-कधी सहारा घेत असतो आणि ह्या आलेल्या अडचणीवर आपण मात करण्याचा प्रयत्न करत असतो. आता हे समायोजनामधलं आणखीन एक महत्त्वाचं क्षेत्र इथं लिहायचं राहिलेलं आहे पहा. ते म्हणजे कुठलं आहे? सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे शारीरिक पण म्हणू शकतो आपण आणि आरोग्य विषयक पण म्हणू शकतो. आहे की नाही? आरोग्य महत्त्वाचं आहे की नाही आपलं? आपलं हो. आरोग्य महत्त्वाचं आहे की आरोग्य चांगलं नसेल तर काहीच. हां, आरोग्य महत्वाचं आहे की नाही आपलं? हो, आहे ना. तसं तर आरोग्य चांगलं नसेल तर आपण हे समायोजन करू शकत नाही. हां, सर सलामत तो पगडी हजार, है की नहीं? आरोग्यच नीट हम्म. असेल तर बाकीचे उद्योगधंदे आपण नीट करू शकतो. नाहीतर बाकी कुछ भी नहीं कर सकते. आणि त्या आरोग्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे वैयक्तिक स्वतःचं आरोग्य महत्वाचं आहे. आणि हे स्वतःचं आरोग्य व्यवस्थित ठेवायचं असेल तर चांगल्या सवयी असाव्या लागतात. आणि चांगल्या सवयीमुळं आरोग्य चांगलं राहतं. चुकीच्या सवयी लागल्या की आरोग्य बिघडतं. बरोबर आहे का चुकीचं आहे? हो. मग चांगल्या सवयी कोणत्या आणि वाईट सवयी कोणत्या बरं? थोडं फ्लॅश करूया आणि मग पुढे जाऊया. चांगलं सोय व्यायाम, योग, ध्यान धारणा हां, केली पाहिजे. ध्यान, धारणा आणि आजच्या लाईफस्टाईलमध्ये आपल्याला त्या गोष्टीसाठीच वेळ मिळत नाही, आहे की नाही? वेळ मिळत. हो. वेळच मिळत नाही. मग वेळ न मिळणं म्हणजे काय चांगली सवय आहे का वाईट सवय आहे? वाईट सवय. हां. आणि वेळ मिळत नाही म्हणून आपण काय करतो? त्याच्यातून पळता मार्ग काढतो. दुर्लक्ष. कारण व्यायाम करायचा ठरवतो, पण व्यायाम होत नाही, व्यायाम करत नाही. आपण सकाळी लवकर उठायचं ठरवतो, पण उठत नाही. आळस हा माणसाचा शत्रूच कसा आहे मला प्रश्नच पडतो. तो तर मित्र आहे. कारण मित्राचीच लक्षणं त्या आळसामध्ये दिसतात. आहे की नाही? किती प्रेम करतो तुमच्यावर म्हणून तर ते तुम्हाला आळस येते ना. शत्रू आला तर तो तुमच्या समोर पण उभारला नसता. आहे की नाही? ते तुम्हाला करूच देत हम्म. नाही. ते करूच देत नाही ना. उठूच देत नाही, करूच देत नाही. सगळी कामं या आरोग्यविषयक असतात पहा आणि आपल्या कधी-कधी अं, अ, जे काही साधनं आहेत, सुविधा आहेत, ह्यांचा पण जर कमतरता झाली तर आपल्या आरोग्यावरती परिणाम होऊ शकतो, आहे की नाही? तर जसं की हम्म. पोषक आहार जर नाही मिळाला आपल्या शरीराला, आहे की नाही? जे हवंय ते नाही मिळालं, तर त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला अडचणी येऊ शकतात. कधी-कधी पहा, आपल्या शरीराला ॲलर्जी असणारी काही कारणं असतात, आहे की नाही? कोणाला धुळीपासून हम्म. असते, कोणाला कशातून असते. परंतु असं आरोग्यविषयक असताना तुमचं जॉबच तसल्या ठिकाणी असते. मग काय करणार?
किंवा जॉबला जाताना तो रस्ता तो धुळीचा, त्या घाणेरड्या ह्याच्यातून जावं लागतं. त्यावेळेस म्हणजे हे गोष्टी ज्या आहेत ना, त्या आरोग्यविषयक क्षेत्राच्या आपण ऍडजस्टमेंट करतो. नाईलाज आहे, नोकरी महत्वाची आहे म्हणून त्या आपण गोष्टी करत असतो, जात असतो. हे ऍडजस्टमेंटची क्षेत्र आहेत, जिथं आपल्याला ऍडजस्टमेंट करावंच लागत आहे. तिथल्याशिवाय त्याला आपल्याला काय नाही आहे, पर्याय नाही आहे. पर्याय नाही. बरोबर आहे की नाही? काय हो. पर्याय काय पर्याय याला? नाही. हा, आता पहिलं पायऱ्या बघूयात, मग त्या गोष्टी बघूयात. हे सगळ्यात महत्वाचं आहे. व्यक्तीचं परिस्थितीची समायोजन करत असताना या पायऱ्याद्वारेच होत असतं. कुठल्याही माणसाचं समायोजन आपण ज्यावेळेस करतो त्यावेळेस त्याचा जे काही समायोजन आहे या 4 पायऱ्यांनी होतं. प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये आपण काही ना काही बघा, समायोजन करण्यासाठी काही ना काही हेतू लागतोच. बरोबर आहे का बघा? काही ना काही लागतो. एक हेतू असतो म्हणून आपण त्याचे समायोजन करतो. बरोबर आहे का? हो. जसं की आता काय हेतू आहे तुमचा? तुमचा हेतू काय? समायोजन साधायचं आहे बघा, कुठल्या पण गोष्टी घेऊ शकता. जसं की तुम्हाला टीईटी पास व्हायचे. हा हेतू आहे की नाही तुमचा? हो. आहे की नाही? किती साधं, कुठली पण गोष्ट घेऊ शकता. असं काही नाही की वेगळं असं काय. प्रत्येक आयुष्यामध्ये हे समायोजनाचे क्षेत्र येतात. आता तुम्हाला तुमचा हेतू काय आहे? टीईटी पास व्हायचा आहे. हे समायोजन आता ह्या क्षेत्रामध्ये समायोजन घडवून आणायचं आपल्याला. आणि तुम्ही पास झालं म्हणजे तुमचं ते गोष्टी यशस्वी झाल्या. आता ह्या तुमचं टार्गेट आहे, तुमचा हेतू आहे की पास व्हायचं. आता या पास होण्यासाठी काय करावं लागेल बाबा? बघा, आता लक्षात घ्या, आपण पायऱ्यानेच चाललो आता. तुमचा हेतू आहे, तुमचा हेतू काय आहे? तुमचा हेतू काय आहे? टीईटी पास पास होणं त्यासाठी सरचे क्लास करावं लागणार, अभ्यास करावा लागणार. करेक्ट. सकाळी सकाळचा क्लास जॉईन करतोय. काही काम सकाळ असेल. नाही, सकाळ सकाळ क्लास जॉईन करतोय. गरज नसताना आम्हाला एवढी मोठी कामं असताना आम्ही जॉईन करतोय, है की नाही? हा. आता बघा, ही काय झाली तुमची विविध मार्ग. कशासाठीची? त्या तुमच्या ध्येयापर्यंत जाण्याची. बरोबर आहे का नाही? हो. आहे की नाही? ही विविध मार्ग आहेत की नाही? पहिलं तुम्ही काय केलं, समाज साधण्याचे हेतू तुमचा फिक्स केला. त्याच्यानंतर तुम्ही ते विविध मार्गाचा शोध केला. आता टीईटीला पास व्हायचं तर साधं सोपं काम आहे का? अभ्यास करावा लागेल, नोट्स काढावे लागतील, नोट्स अभ्यासावे लागतील, चांगला क्लास लावावा लागेल, त्याच्यानुसार अभ्यास करावा लागेल, पेपरची तयारी करावी लागेल, आहे की नाही? तुम्ही हे सगळं करत असताना तुम्ही विविध मार्गाचा शोध घेतला. आता मार्गातले अडथळे. पहिला अडथळा लावला क्लास, पण 2-2 वेळचा आहे. सकाळी बी आहे, संध्याकाळी बी आहे, दुपारी बी आहे, कधीही बी आहे. 10 वेळा उठून बघावं लागतं ते WhatsAppला काय आलं का? काय मेसेज आहे का? काय आहे का? नाही, चुकलं नाही बघितलं तर लगेच त्या ठिकाणी तुम्हाला क्लासच करता येत नाही. विसरून जातो, लाजतो. तुम्ही त्या मार्गातल्या अडथळ्यांना कमी कराल की नाही कराल? हे अडथळे आहेत आपले. आता हे अडथळे आहेत आपले. अभ्यासाला बसलो, पाहुणेच आले. अडथळा आहे. आहे की नाही? अभ्यासाला पाहुणेच आले आणि पेपर समोर आहे. आता म्हणले आपण आता 28 तारखेला पेपर आहे. लगेच आता 15 तारखेला शाळा चालू झाल्या. बघा, शाळेला वेळ द्यावा की शिक्षकाला द्या, अभ्यासाला वेळ द्या. समायोजन करतोय की नाही बघा, हे मार्गातले अडथळे आहेत तुमचे. तुमचं टार्गेट आहे टीईटीचा पेपर देणं. तो 28 जूनला आहे. त्याच्यासाठी तुमचा हेतू क्लिअर आहे. मार्गाचा शोध घेतलाय, तुम्ही सगळं केलंय. तुमची प्रिपरेशन चालू आहे, तयारी चालू आहे. हे सगळं चालू असताना तुमच्या मार्गामध्ये अडथळे येत आहेत. तर सगळ्यात मोठा अडथळा आला ती म्हणजे शाळा चालू झाली. आता जे जॉबला आहेत त्यांना मात्र त्या ठिकाणी शाळा करावी लागणार आहे, म्हणजे दिवस त्यांचा तिथं जाणार आहे. मग यायचं कधी, क्लास अटेंड कधी करायचा, अभ्यास वैयक्तिक कधी करायचं, आला की नाही अडथळा? अभ्यासाला बसलो पण पाहुणे आले, लाईट गेली, आहे की नाही? अशात मोबाईल वाजला, फोन आला, अडथळा आहे. अडथळा आहे की नाही हा? हो. प्रश्न सोडवताना तो कळलाच नाही किंवा प्रश्न सोडवायचा आपलं म्हणणं आहे, विचार आहे, पण आपलं काय म्हणतो आपण प्रश्नपत्रिका संच वगैरे आपण घेऊ शकत नाही. हे सुद्धा काय होतं, काय म्हणतो त्याला, अडथळा येतो. मग अशा वेळेस काय करावं लागतं, मित्राला मागावं लागेल, आहे की नाही? काहीतरी करतो आपण त्या मार्गावर अडथळ्यावरती मार्ग काढतो. तसंच बसतो का आपण? नाही. बसतो का तसं? आणि तसंच बसलं तर तुमचं ध्येय पूर्ण होणार आहे का? नाही. प्रत्येक अडथळ्यावर आपण मार्ग काढतो. जसं की लाईट गेल्यावर आपण मोबाईलची टॉर्च वापरतो
किंवा घरात इन्व्हर्टर असतं त्याच्यावर अभ्यास करू शकतो आपण. आता तुम्हाला तुम्ही म्हणले की सगळ्यात मोठा अडथळा आता शाळा चालू झाली, मग आपण त्याच्यावर पण मार्क काढू शकतो. मिळेल त्या ऑफलाईन तासामध्ये आपण अभ्यास करू किंवा शाळेतून आल्यानंतर रात्री जागून अभ्यास करू किंवा 8-15 दिवस आपण लिव्ह टाकू, रजा टाकू. आहे की नाही त्या मार्गावर अडचण? आणि मगच तुम्ही ह्या अडथळ्याला पार करून तुम्ही शेवटच्या टप्प्याकडे जाणार आहात. तुमची हेतुपूर्तता 28 अखेर तो दिवस उजाडणार आहे, 28 जून. आणि त्या जूनच्या परीक्षेमध्ये तुम्ही काय होणार आहे बरं? तुम्ही काय होणार आहे? पहिल्याच प्रश्नामध्ये तुम्ही पास होणार आहात. पास होणार आहे. आणि मग हे झालं की म्हणजे तुमची काय होणार आहे? हेतूची पूर्ती होणार आहे. तुम्ही जे ठरवलेलं आहे ते पूर्ण होणार आहे. तुम्ही पास होणार आहात, तुम्ही क्वालिफाय होणार आहात. आहात की नाही? हो सर. हो सर. त्याच्यामध्ये आपण राहत असताना, जगत असताना ह्या पायऱ्यातून जातो की नाही जातो? सर. आणि खालील बघा ह्याच्यावर प्रश्न जातोय सर. कसा येतो? याच्यावर प्रश्न कसा येतो पहा. खाली दिलेल्या समावेशनाच्या पायऱ्यांचा क्रम योग्य पद्धतीने लावा. हे कुठेही कसेही टाकलेले असतात आणि ह्याचा क्रम व्यवस्थित लावायचा असतो. पहिला काय येतं, मग काय येतं, मग काय येतं आणि मग काय येतं. बरोबर? किंवा यानंतरनं हे कुठल्या पायरीवर आहे, कुठल्या क्रमांकावर आहे, वगैरे वगैरे अशा पद्धतीचे प्रश्न येतात. ठीक आहे? हम्म. समजलं? समजलं? हो सर. आता पहा, तिथं येऊयात आणि मग पुढच्या ह्याच्याकडे जाऊयात आपण, कारण तो महत्वाचा आहे त्याच्यानंतरचा. कुठे गेलो आपण? आता जी समायोजित असणारी व्यक्ती आहे, म्हणजे ज्याच्या आयुष्यामध्ये समायोजन करता आलं, तर त्या व्यक्तींची वैशिष्ट्य किंवा त्याची लक्षणं काय आहेत बरं? सुसमायोजित विद्यार्थ्यांची लक्षणं किंवा समायोजित व्यक्तींची वैशिष्ट्य एकच आहे. बरोबर आहे? आता मला सांगा, ज्याला योग्य समायोजन करता येते त्या व्यक्तीकडे आणि इतर व्यक्तीकडे काय फरक असतंय का नाही? हो सर, असतंय ना. काय बरं फरक दिसून येतो बरं आपल्याला? जो समायोजन करतो तो आनंदी असतो, जो नाही तो सारखं टेन्शन मध्येच असतो. काय करायचं, कसं करायचं. करेक्ट. एकदम बरोबर. तो आनंदी असतो, आहे की नाही? आपण समायोजन करताना बघा विद्यार्थ्यांना पण खूप करावं लागतं हो. सकाळी लवकर उठायचंय, सकाळचं ट्युशन करायचंय, घरी यायचंय, जेवण करायचंय, परत सायकलवर, गाडीनं, बसनं. बस चुकली तर मग परत त्या चालत म्हणा, कशाने पण म्हणा, तिथं शाळेत जायचंय, शाळेत पूर्ण करायचंय, परत संध्याकाळी यायचंय, ट्युशन करायचंय, अभ्यास करायचाय. हे सगळं करत असताना त्याला पण तारेवरची कसरत आहे की नाही? आहे की नाही? मग तुमचीच पहा ना, लोकांची करण्यापेक्षा तुम्ही पण आता विद्यार्थीच आहात, विद्यार्थी अवस्थेमध्ये आहात, बीएड करत आहात, काही जणांचं बीएड पूर्ण झालेलं आहे. हे अवस्थेमध्ये आहात की नाही? तुम्ही पण ऍडजस्टमेंट करत आहात. सकाळी घरचं बघत आहे, लगेच पण कॉलेजला जात आहे, तिथल्या असाइनमेंट, तिथली सगळ्यांची कौतुक, ते सगळं करून परत घरी यायचं आहे. मग परत घरचं काम आहे, मुलांचा अभ्यास असेल, या सगळ्या गोष्टीमध्ये आपण काय करतो? समायोजन करत असतो. आणि कधीही आपल्या चेहऱ्यावर 12 वाजलेलं नसतात. असतात का? स्ट्रेस येतो का? मीच काही करू, मीच किती करू, असं असतं का? असतं का? नाही. म्हणजे तुमच्यावरून पण सांगता येतं की तुम्ही चांगले सुसमायोजित व्यक्ती आहात. तुमच्याकडे पाहिल्यानंतर लक्षात येतं की तुमचं आयुष्य सुद्धा सुंदर आहे. म्हणजे तुम्ही आनंदी आहात, आहे की नाही? आणि हे सगळं करत असताना सगळ्यात पहिलं जे असे व्यक्ती असतात, जे सुसमायोजित असतात, हे व्यक्ती स्वतःला स्वीकारतात. मग चांगले गुण असतील तरी आणि वाईट गुण असतील तरी या सगळ्या सगळं स्वतःला स्वीकारतात. बरोबर आहे की नाही? म्हणजे दोष असतील तर ते दोषही आणि चांगले गुण असतील तर चांगले गुणही, त्या दोघांसह ते स्वतःला स्वीकारतात. आणि जे स्वीकारतात तेच यशस्वी होतात. तेच सुसमायोजित व्यक्तींचं एक चांगलं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर ना भावनिक प्रौढता म्हणजे तर काय होतं, तुम्ही मॅच्युअर झालेला असतात चांगल्या पद्धतीनं. स्वतःच्या इमोशनल वरती तुम्हाला कंट्रोल करता आलं पाहिजे. आता काय झालं, ओरडलं की तुम्ही जागेवर रडणार आहे का? मुळू रडणार आहे का? आणि रडलं तर आता हे पुरुषांनी जर रडलं, एखादं गोष्ट झालं, काय झालं, ह्या 20-22 वर्षाच्या मुलानं सगळ्यासमोर रडलं ढासा काय होईल हो? आपण त्याला म्हणतो की का लहान मुलगा आहे का, लहान मुलासारखं रडतोस. करेक्ट. या सगळ्या प्रत्येकाला आपल्या भावनेवरती सुद्धा कंट्रोल करता आलं पाहिजे. आणि ही मॅच्युरिटी आहे.
ही तुमच्या इमोशनलची मॅच्युरिटी आहे आणि ती करता आली पाहिजे. प्रत्येकाला हे सगळ्या गोष्टी जपता आल्या पाहिजे आणि ही ती व्यक्ती जपत असते, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे कितीही संकट आली, किती अडचणी आल्या, तरी त्या स्वतःच्या भावनावरती कंट्रोल करत असतं. किती पण राग आला तरी तो व्यक्त करत नाही. हे कंट्रोल करण्याचा प्रयत्न आहे. हे तर भावनिक प्रौढता आहे. प्रत्येक व्यक्ती होकारात्मक, सकारात्मक दृष्टिकोनाचा असतो प्रत्येकामध्ये. ठीक आहे सर, ओके सर, करतो सर, झालंच समजा. प्रत्येक व्यक्ती आहेत ना बघा, प्रत्येकाकडे एक पॉझिटिव्ह अप्रोच असतोच आणि तो असलाच पाहिजे. आणि ह्या समाविजित व्यक्तीमध्ये तो दिसून येतो. आणि जे समाविजित नसताना, तर आता तर आलो की राव, हा लगेच करायला लावालाय, नाही सर माझ्यानं होत नाही, नाही नाही मी करतच नाही, असे अप्रोच नसतात त्यांचे. हे जे काही चांगलं समाविजित करत असतात त्या व्यक्तींकडे डायरेक्ट होकारात्मक असतात. ठीक आहे सर, ओके, करतो, झालं समजा. प्रत्येक अडचणीकडे, प्रत्येक गोष्टीकडे ते सकारात्मक गोष्टीनं बघत असतात. आणि असे जे व्यक्ती असतात हे स्वप्नात दंग राहत नाहीत, हे स्वप्नरंजक नसतात. हे जे काही प्रत्यक्षामध्ये चालले नाही की नाही, त्या प्रत्यक्षामध्ये चाललेल्या घटनेशी ते समायोजित असतात. वस्तुनिष्ठ ज्ञान त्यांना असतं प्रत्येक गोष्टीशी आणि ते मिळवून घेत असतात. त्यांचं वर्तन फ्लेक्झिबल असतं, लवचिक वर्तन असतं. म्हणजे लवचिक म्हणजे एक ताठरपणा नसतो. माय रूल, माय लाईफ इज माय रूल अँड माय रूल इज माय लाईफ, असं काही नसतं. प्रत्येकाच्या त्या गोष्टीशी त्याला समायोजित करता येतं. त्यामुळे त्याचं जे वर्तन आहे फ्लेक्झिबल असतं. ज्याला तसा हवाय तसं त्या गोष्टी तो देत असतो. हे त्याचं सगळ्यात महत्वाचं गोष्ट आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याला सहकार्याची भावना खूप असते. त्याला इतरांची मदत तो करत असतो. मदत दिल्यानंतरच मदत मिळते, लक्षात ठेवा. त्यामुळे मदत सुद्धा करता आली पाहिजे. अशी माणसं जी असतात ना, पूर्णपणे आत्मविश्वासपूर्ण असतात पहा. त्यांची स्वतःची ध्येय, धोरणं, आकांक्षा यांच्याशी ते पूर्णपणे त्यांना जाणीव असते अशा विद्यार्थ्यांच्यासाठी. त्यामुळे त्यांचं विचार आणि कृती यांच्यामध्ये संतुलन असतं. जे विचार करतात ते कृतीत आणतात, आहे की नाही. ऍक्शन जी घेणार आहात, जे आपण करणार आहोत, ती विचारांतीच येते आणि यांच्यामध्ये त्यांचं तारतम्य असतं विचार आणि कृतीमध्ये. बोलून विचार करत नाहीत, ते विचार करून बोलतात आणि त्याच्यामुळे ह्या गोष्टी काय असतात, संतुलित असतात. भेद नसतो दोघांमध्ये, कोऑर्डिनेशन असतं. अशा विद्यार्थ्यामध्ये किंवा व्यक्तीमध्ये निर्णय क्षमता आणि त्या घेतलेल्या निर्णयाचं काही परिणाम आहे, ती परिणाम भोगण्याची सुद्धा त्यांची तयारी असते. मी आता अभ्यास केला नाही म्हणजे नापास होणार आहे, म्हणजे मी केलाच नाही तर नापास होणार आहे, मग परिणाम भोगतात. मग ते गंभीर परिणाम सुद्धा भोगतात. असं काही नाही की नापास झालो म्हणून जाऊन ओके मोकळंच करून सोडा, सुसाईडच करा, असं आहे का? नाही. जे कोण करतात मग ते समायोजित नसतात, ज्यांना त्या परिस्थितीचे सामावून घेता येत नाही, असे व्यक्ती. आपण त्या व्यक्ती बघत आहोत ज्यांना समायोजन करता येतं, त्यांची चांगली वैशिष्ट्य कोणती आहेत ते. आणि ही जी विद्यार्थी आहेत या समस्यांचं समाधान करण्यासाठी कॅपेबल असतात, त्यांच्यामध्ये ती ॲबिलिटी असते. ते प्रत्येक समस्येवरती समाधान काढू शकतात, शोधू शकतात. अशा व्यक्तीमध्ये मानसिक संघर्ष, त्यांच्यामध्ये येणारी निराशा आणि एखादा जर पराभव झाला तर ती पेलण्याची शक्ती असते, ॲबिलिटीज असते. समस्या आल्या तर त्याच्यावर ते समाधान करण्याची ताकद ठेवतात. असे विद्यार्थी म्हणा, अशा व्यक्ती म्हणा, नेहमी समाधानी असतात. त्यांचं आयुष्य स्वतःच्या दृष्टीनं ते जगत असतात. स्वतःचा अप्रोच असतो, ज्या गोष्टी हव्या असतात त्या पद्धतीनं ते जगत असतात. त्यांचा पॉझिटिव्ह दृष्टिकोन असतो कधीही. आणि असे विद्यार्थी चांगल्या विचारांच्या पाठीमागे असतात. 10 वाईट विचार जरी आले तरी त्या 10 वाईट विचारांना बाजूला करून एका चांगल्या विचारापाठीमागच ते धावत असतात. त्याच्यामुळं त्यांचं चांगलं होण्याकडे, चांगलं करण्याकडेच कल असतो आणि ते करत पण असतो. प्रत्येकाला त्याच्या परिस्थितीवर मात करून त्याच्यावर एक चांगलं प्रभुत्व मिळवून पुढे जाण्याची यांची मानसिकता मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येते. असे व्यक्ती, अशा विद्यार्थी स्वतःमध्ये चांगला बदल घडवून आणत असतात. या जी लोक आहेत, ही विद्यार्थी आहेत, ही व्यक्ती आहेत, या स्वतःच्या अपेक्षेप्रमाणे घडत नसला तरी त्याच्याशी समायोजन साधून जसं आहे तसं पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतात. या व्यक्ती
नेहमीच नाविन्यपूर्ण असतात, सर्जनशील असतात आणि हे वैशिष्ट्य म्हणजे काय माहितीये का, कशाची कधी कुठं कशी काळजी घ्यावी यांना खूप छान माहित असतं. म्हणजे काळजी करायची तर कशाची करायची, कितपत करायची, कुठपर्यंत करायची, ही त्यांना त्याची खूप माहिती मोठ्या प्रमाणामध्ये असते. समजलं? ही एका सुसमावेशित व्यक्तीची वैशिष्ट्य, त्याची लक्षणं आपण पाहिली. आता हा सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम बघा इथं निर्माण होतो. इथं निर्माण होतो. समायोजन समस्या निर्माण होण्याची कारणं. आहे की नाही? समायोजन समस्या निर्माण होण्याची कारणं. म्हणजे जर परिस्थितीशी आपल्याला योग्य समायोजन साधता आलं नाही, तर समस्या उद्भवतात. बरोबर आहे का नाही? समस्या उद्भवतात. मग ह्या समस्या कोणत्या कारणामुळे उद्भवतात बरं? जे आपण म्हणलं की नाही, आपली जी परिस्थिती आहे, स्वतःची परिस्थिती आहे, त्या परिस्थिती जुळवून घेतो. पण त्या परिस्थिती जुळवून घेता आलंच नाही. त्या परिस्थितीशी जुळवून घेता आलंच नाही, म्हणजे समायोजन करता आलं नाही. मग ते समायोजन नाही झाले, की काही समस्या उद्भवतात. मग ह्या ज्या समस्या आहेत, त्या समस्या उद्भवण्याची कारणं नेमकी कोणती? तर त्याच्यामधलं पहिलं कारण जे आहे, गरजांची पूर्तता न होणं. बरोबर आहे का? गरजांची पूर्तता जर नाही झाली, की आपल्या ह्याच्यामध्ये आपल्याला समायोजनाच्या समस्या निर्माण होतात. आता मला सांगा, कशा बरं गरजाच्या समस्या पूर्तता होत नाही? चला सांगा बघू. गरजाच्या समस्या पूर्तता नाही झाल्या, की कोणकोणत्या अशा समस्या आहेत ज्या गरजांच्या पूर्तता झालीच पाहिजे? समजा कधी कधी क्लास असतो पण क्लास अटेंड करायला वेळच मिळत नाही. ही गरज आहे आपली पण ती पूर्णच नाही होऊ शकत. बरोबर. काय म्हणला? क्लासचा टायमिंग समजा ठरलेला असतो पण त्यावेळी आपल्याला नाही जमत, अटेंड करायला नाही जमत. कधी कधी नेटवर्क प्रॉब्लेम असतं, कधी येतं कोणी, असं काहीतरी असतं. गरज आहे पण ती आपण नाही पूर्ण करू शकत. बरोबर. एकदम बरोबर. एकदम बरोबर. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये अनेक महत्वपूर्ण अशा गरजा असतात. एकच गरज असते असं नाही. प्रत्येक गरजा पूर्ण झाल्या तर त्या व्यक्तीला समाधान मिळतं. म्हणजे जी गरज पूर्ण आहे ती गरज पूर्ण झाली की प्रत्येक व्यक्ती समाधानी. आणि ह्या ज्या गरजा आहेत ह्या पूर्ण करत असताना सहज पूर्ण होतात का? सहज पूर्ण नाही. होतात का? नाही. त्या पूर्ण करताना त्याला अनेक अडचणींना, समस्यांना सामोरे जावं लागत असतं. आणि ह्या गरजा पूर्ण करत असताना त्याला अनेक समस्यांना, अडचणींना सामोरे जावं लागतं. आता ह्या ज्या काही गरजा पूर्ण करत असतो आणि त्या पूर्ण करत असताना त्या स्वतःमध्ये पण काही ना काही कमतरता, काही ना काही अडचणी, तसेच जी काही परिस्थिती असते त्या परिस्थितीमधील काही अडचणी असतात. त्या परिस्थितीची, त्या कमतरतांची आपल्याला जाणीव नाही झाली आणि नाही झाल्यामुळं सुद्धा काही ना काही आपल्याला समस्या जाणवतात. आता बघा, मला स्वतःमधली कमतरता काय आहे, की मी चांगला इंग्लिश बोलू शकत नाही, इंग्लिश लिहू शकत नाही किंवा मला इंग्रजी येतच नाही. असा विद्यार्थी सायन्स साइडला जाईल का? जाईल नाही. का? नाही जाणार. वस्तुस्थिती काय आहे त्याची? वस्तुस्थिती काय आहे? इंग्लिश येत नाही. इंग्लिश आणि येत नाही. त्याची अपेक्षा काय आहे? त्याची गरज काय? त्याला काय वाटतं? की मी सायन्स साइडला गेलो पाहिजे. मग अशातूनच अनेक गरजा किंवा त्या समस्या, त्या गरजांची पूर्तता पूर्ण नाही झालं ना, मग त्याला अडचण येते. मी जर सायन्स साइडला घेतलं असतं, असं झालं असतं, तसं झालं असतं. आली की नाही अडचण? त्याला इंग्रजी येत नाही ही अडचण आली की नाही आली? आता ह्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्याला पूर्ण करत असताना या समस्येवरती सुद्धा अब्राहम मास्लोनं सुद्धा सांगितलंय बघा. अब्राहम मास्लोनं सुद्धा या गरजांच्या श्रेणीबद्दल सांगितलेलं आहे. प्रत्येक माणसाला त्याच्या गरजांची पूर्तता होणं गरजेचंच आहे. मग अशा व्यक्तींच्या गरजा कोणकोणत्या आहेत? त्या गरजा सुद्धा सांगितल्या होत्या बघा. पाठीमागे आपण अब्राहम लिंकनची गरजांची श्रेणी पाहिली की नाही पाहिली? पाहिली ना आपण? त्याच्यामध्ये बघा शारीरिक गरज पाहिलं आहे की नाही? प्रत्येकाला शारीरिक गरज, अन्न, भूक, तहान आहे की नाही? काम, या सगळ्या ज्या गोष्टी त्या गरजा पूर्ण व्हायलाच पाहिजे ना त्याच्या. त्या झाल्या तर तो सुरक्षिततेची गरज निर्माण होईल. प्रेम, आपुलकीपणाची गरज आहे.
मान्यतेची गरज असते, स्वप्राप्तीची गरज असते. ह्या सगळ्या गरजा त्याच्या पूर्ण झाल्या पाहिजे. मानवाच्या प्रमुख गरजामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे ती म्हणजे शारीरिक गरज, संपादन करण्याची, स्वायत्ततेची, ह्या गरजा पूर्ण झाल्या पाहिजे. आणि ह्या गरजा पूर्ण झाल्या नाही तर मग समायोजनाच्या समस्या येतात. या गरजा पूर्ण नाही झाल्यावरच समायोजनाच्या गरजा येतात. आता हे बघा, सगळ्यात महत्वाचं हे म्हणजे मानसिक संघर्ष. प्रत्येक व्यक्तीमध्ये हा मानसिक संघर्ष येतोच आणि असतोच. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जगत असताना आपल्या सगळ्यांना गरजा असतात आणि त्या गरजा न भागल्यानं प्रत्येकाच्या मनावर काही ना काही ताण येत असतो. अनेक वेळा आपल्याला आपल्या ला काही ना काही संभ्रम अवस्था निर्माण झालेली असते. संभ्रम अवस्था म्हणजे काय आहे? गरजांच्या पूर्तता करत असताना आपल्याला ही पण गरज पूर्ण व्हावीशी वाटते आणि ती पण गरज पूर्ण व्हायची वाटते. मग दोन्ही पण व्हावं वाटतं, पण परिस्थिती अशी असते की दोन्हीपैकी काहीतरी एकच निवडायचं असतं. अशा वेळेस मनामध्ये संघर्ष निर्माण होतो. हे पण पाहिजे, ते पण पाहिजे, आहे की नाही? मला शाळेला जायचं आहे, मला शाळेला जायचं आहे, पण त्याच वेळी होणाऱ्या भावाच्या किंवा मित्राच्या लग्नाला पण जायचं आहे. शाळेला पण जायचं आहे आणि लग्नाला पण जायचंय, म्हणजे मला शाळा बुडवायची नाही आणि लग्नही अटेंड करायचंय. अशा वेळेस मानसिक संघर्ष होणार आहे की नाही? दोन्ही पूर्ण गोष्टी एकाच वेळेस कसे बरं होतील? अशा वेळेस दोन्हीपैकी जेव्हा एकच करावं लागत असतं, दोन्हीपैकी जेव्हा एकच पर्याय निवडावा लागतो, त्या ठिकाणी आपलं मानसिक संघर्ष व्हायला सुरुवात होते. आता हे मानसिक संघर्ष जे आहे हे तीन प्रकारचं आहे. हे किती प्रकारचं आहे? 3 प्रकारचं आहे. आता हे 3 प्रकार कोणकोणते? त्यातलं पहिलं प्रकार आहे हवे संघर्ष. कसलं संघर्ष आहे? हवं. हवंच आहे. सगळंच हवं असतं आपल्याला, आहे की नाही? आपल्याला 2 किंवा 2 पेक्षा जास्त आपल्याजवळ पर्याय असतील, त्यावेळेस ते दोन्ही पर्याय आपल्याला हवे असतात किंवा तिन्ही पर्याय आपल्याला हवे असतात, आहे की नाही? पण अशा वेळेस जेव्हा ह्या दोन्ही किंवा तिन्ही पर्यायातून आपल्याला एकच पर्याय जर निवडायचं असेल, एकच पर्याय आपल्याला निवडायचा असेल, तर आपल्यामध्ये कसलं संघर्ष निर्माण होतं? हवं संघर्ष निर्माण होतं. जसे की पहा, आपण काय करतो, एक उदाहरण देतो म्हणजे तुमच्याला त्याच्यावरून लक्षात येईल. त्याच्यावरून लक्षात येईल. आपलं काय करायचंय? समजा आपल्याला सिनेमा पाहायचा आहे. हल्ली आपण सिनेमा थिएटरमध्ये जाऊन पाहत नाही, मोबाईलवरच पाहतो. पण तरी सुद्धा बघा, एक उदाहरण देण्यासाठी सांगतो तुम्हाला सिनेमा पाहायचा आहे थिएटरवरती आणि थिएटरवरती तेवढेच पैसे आहेत जेवढे सिनेमाच्या तिकीटचे पैसे आहेत. काय? सिनेमाला जायचंय तुम्हाला आणि ते सिनेमा पाहायला जात असताना तुमच्याकडे तेवढेच पैसे आहेत जेवढे त्या तिकिटाचे आहेत आणि तुम्ही सिनेमाला जातात. रस्त्यात गेल्यानंतर तुम्हाला तुमचा मित्र भेटतो आणि मित्र भेटल्यावर आपण काय करतो? चहा तर पाजतो की नाही? मग अशा वेळेस त्याला चहा पाजायचा की सिनेमा पाहायचा? कारण त्यातले पैसे जर खर्चले, तेवढेच पैसे आहेत तुमच्याकडे ॲक्युरेट सिनेमाचं जेवढं तिकीट आहे तेवढेच आहेत आणि तुम्हाला मित्राला सुद्धा चहा पाजायचा. चहा पाजला तर सिनेमाच्या तिकिटाचं काय? आता संघर्ष निर्माण झाला की नाही? झाला की नाही? हो सर, झालं. हो सर. हा, हो सर. म्हणजे आपल्या पुढे जेव्हा 2 किंवा 2 पेक्षा जास्त पर्याय असतात आणि त्यावेळी दोन्ही पर्यायापैकी आपल्याला एकाच पर्यायाची निवड जेव्हा करायची असते, त्यावेळेस आपल्या मनामध्ये हवे संघर्षाची जी काही मानसिक संघर्षाची निर्मिती होत असते. हवंय, मला पासही व्हायचं आहे आणि अभ्यास पण करायचा नाही. अभ्यास पण करायचा नाही आणि पास पण व्हायचं आहे. अभ्यास नाही केला तर पास होणार आहे का? तर त्यावेळेस काय असतं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, हवं काय होतं बघा, प्रश्नामध्ये सिच्युएशन दिली जाते आणि खाली विचारलं जातं हे कोणत्या प्रकारचं सिच्युएशन आहे. ज्यावेळेस दोन्ही सिच्युएशन मध्ये हवं